धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य स्तरावरती आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 4 तारखेला बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून सदर बैठकीत नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे। सदर बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। जय मल्हार। धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी हा जो मुक्ती संग्राम आहे, हा मुक्ती संग्रामची राज्यस्तरीय ही बैठक छत्रपती संभाजीनगर इथं होत आहे। दीपक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे। माझा सर्व राज्यातील समाज बांधवांना एक सांगणं आहे आणि ही बैठक ठेवत असताना पुढील रणनीती आणि ही शेवटची बैठक ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणार आहे आणि पुढची जी रणनीती आहे तीच रणनीती फक्त आता ही छत्रपती संभाजीनगर इथल्या बैठकीतच ठरवल्या जाईल। त्याच्यानंतर कोणतीही एक बैठक होणार नाही। होणार आहे ते फक्त सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे, एवढंच। तसेच मला एक सांगायचं आहे की समाजातील जे नवनिर्वाचित सदस्य आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व सामाजिक कार्यकर्ते, उपोषणकर्ते यांचा त्यांनी जो संघर्ष केलाय त्यांचा इथं सत्कार, एक सन्मानपत्र, संघर्ष योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांना गौरव करण्यात येणार आहे। त्यासाठी मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या 4 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं इंद्रप्रस्थ लॉन इथं यावं, एवढंच मी बोलतो। जय मल्हार। सप्रेम जय मल्हार। सर्व धनगर समाज बांधवांना आपले छत्रपती संभाजीनगर मध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी एक चिंतन बैठक आपण ठेवलेली आहे। सर्वांनी त्या बैठकीला उपस्थित राहावे। ती बैठक ही आपल्या धनगर आरक्षणाच्या अस्तित्वाची आहे, त्यासाठी आपण सर्वजण त्या बैठकीला उपस्थित राहाल अशी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय मल्हार। महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व धनगर समाजांना सप्रेम जय मल्हार। मित्र हो, आपल्या आरक्षणचा लढा हा गेल्या कित्येक दिवसापासून आहे। त्या आरक्षणच्या लढ्याला कुठेतरी याची धार निर्माण झाली पाहिजे आणि आपला आरक्षणचा लढा हा कुठेतरी संपला पाहिजे, या हेतूने आम्ही सर्वांनी, सर्व संभाजीनगर वासियांनी, सर्व संभाजीनगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी 4 तारखेला दिनांक 4 मार्चला इंद्रप्रस्थ हॉल हर्सुलच्या जवळ या ठिकाणी आपले संघर्ष योद्धा दीपकराव बोरोडे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण बैठक लावलेली आहे। सर्वांना आग्रहाची विनंती आहे, आपल्या काय सूचना असतील, आपलं काय म्हणणं असेल आरक्षणासंदर्भात, कुठं मुंबईला कसं जायचं, अधिवेशनावर कसं आंदोलन करायचं, त्यासाठी आपण 4 तारखेला परवाच्या दिवशी आपण 4 तारखेला या बैठकीला हजर असावे ही या ठिकाणी मी विनंती करतो। पुन्हा नंतर म्हणणारा नको का आमचा विचार ऐकला नाही, आमच्या सूचना ऐकल्या नाही, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना, फक्त धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी विनंती आहे की आपण 4 तारखेला यावे ही विनंती करतो आणि थांबतो। जय मल्हार। आपण येत्या 4 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर इंद्रप्रस्थ लॉन्स हर्सुल रोड, जे जळगाव रोड पासून पुढे गेल्यानंतर हर्सुल गाव लागतं, हर्सुल गावाच्या पुढे 3 किलोमीटरला इंद्रप्रस्थ लॉन्स म्हणून आहे। त्या ठिकाणी धनगर समाजाची राज्यस्तरीय मीटिंग, या ठिकाणी संभाजीनगरच्या सर्व सामान्य कार्यकर्ता असेल, नेते मंडळी असेल, वरिष्ठ असेल, बाल कुणी कार्यकर्ता असेल, या सर्वांनी मिळून संभाजीनगरच्या पूर्ण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी मिळून धनगर समाजाची राज्यस्तरीय मीटिंग इंद्रप्रस्थ लॉन्स या ठिकाणी ठेवलेली आहे। तरी सर्व समाजातील नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असेल, यांनी आपला न्यूनगंड सोडून, मतभेद सोडून धनगर सारा एक या नात्याने राज्यस्तरीय सर्वांचा एकोपा करून मुंबईच्या या ठिकाणी जे काही चाललेलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे मुद्दे सर्वांनी घ्यावं, यासाठी सरकारला जाणीव करून देण्यासाठी या सरकारने आपल्याला जे काही आपल्या विचाराची धुळधाण केलेली ती धुळवंड झाल्यानंतर आपल्याला सरकारची होळी करण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी येत्या 4 तारखेला 4 मार्चला आपल्याला संभाजीनगर येथील इंद्रप्रस्थ लॉन्स हर्सुल या ठिकाणी जमायचं आहे। तर सर्व धनगर समाजाला विनंती करतो, आपण सर्वांनी संभाजीनगर या ठिकाणी 4 तारखेला यावं हीच विनंती करतो। जय मल्हार। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।